नमस्कार मित्रांनो. तर चला, आज आपण तुम्हाला कळालंच असेल हे बघून की मी आज काय बनवणार आहे. तर आता उन्हाळा चालू झालेला आहे. तर आता आपल्या ह्या छानशा कैऱ्या गावावरून माझ्या आईनं पाठवल्यात. तर ह्या कैऱ्या तुम्ही बघू शकता, गावच्या आहेत. तर आता मी ह्याचं ना आपण कैरीचं सरबत करणार आहोत. तर आपण आता बघूयात की आपण हे आता कैरीचं सरबत कसं बनवते ते. हे आता 2 छान मी कैऱ्या घेतलेल्या आहेत. तर हे आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर आता ह्या छान मी असं पाण्यात टाकून घेत आहे. छान आता आपण धुवून स्वच्छ करून घेऊयात. बघू शकता ह्या मी कैऱ्या छान धुणार आहे. आणि ह्याला आपण सालही काढणार आहोत. त्यामुळे वरती सालीला काय घाण लागली असेल, काही झालं तर आपण साली काढणारच आहोत. चला मित्रांनो, ह्या बघू शकता आता मी ह्या कैऱ्या छान धुवून घेतलेल्या आहेत. तर आपण आता ह्याची साल काढून घेऊया. चला मित्रांनो, तर हे बघू शकता मी आता साल काढून हे कट करून घेतलेले आहेत. ह्याच्यातली आंब्यातली कुही काढलेली आहे. तर आपल्याला आता हे बारीक कट करून घ्यायचं आहे, ज्युसरमध्ये होईल. तर आता हे बघू शकता तुम्ही, मी हे कट करून घेत आहे. हे बघा, मी असं छान कट करत आहे. चला मित्रांनो, हे बघू शकता मी आता हे आपले आंबे कट करून घेतलेले आहेत. तर हे आपण आता ह्या भांड्यामध्ये मी टाकून घेत आहे. तर आता ह्याच्यासाठी आपल्याला मसाले लागणार आहेत, ते मी तुम्हाला आता काढून दाखवणार आहे. चला मित्रांनो, आता मी ह्याच्यात एक मिरची टाकलेली आहे, ही धुतलेली कोथिंबीर टाकलेली आहे, हा मी थोडासा पुदिनाही टाकलेला आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये मीठ आणि साखर घालून घेणार आहोत. ते चला मित्रांनो, आता आपण ह्याच्यामध्ये साखर घालून घेऊयात. हे मी आता 2-3 चमचे साखर घालणार आहे. बघू शकता तुम्ही, हे मी 3-4 चमचे टाकले. 4 चमचे तर टाकून घेतलेली आहे साखर. आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहोत. तर मी इथं बघू शकता एवढं मीठ घेतलेलं आहे. हेही मीठ ह्याच्यातच मी टाकून घेणार आहे. तर आता हे आपल्याला ज्युसरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर चला मित्रांनो, हे आपण आता ज्युसरमधनं फिरवून घेऊया. चला मित्रांनो, हे आता मी ज्युसरमधनं काढलेलं आहे. आता मी एखाद्या ह्या रुमालामध्ये वतून घेणार आहे. तुम्ही बघू शकता, हे मी आता रुमालामध्ये वतत आहे. मित्रांनो, हे आपल्याला आता इथे छान रुमालामधून हे पिळून घ्यायचं आहे. छान असं ह्याचा चला मित्रांनो, हे बघू शकता मी इथं आता रुमालातून छान पिळून घेतलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी आईस क्यूब टाकणार आहे. तर तुम्ही बघू शकता ह्याच्यात मी आईस क्यूब टाकलेले आहेत. तुम्हाला जेवढं थंड हवे तसं तुम्ही करू शकता. मी इथे एक 5-6 क्यूबच टाकलेले आहेत. चला मित्रांनो, तर आता आपण त्यात आईस क्यूब टाकले, तोपर्यंत आपलं थोडंसं ही कैरी आहे ती पण खिसून घेऊया त्याच्यामध्ये टाकायला. हे मी बघू शकता मी इथं बारक्या खिसणीवर खिसत आहे. त्याच्यावरती टाकायचे ना खूप छान आणि टेस्ट येते, म्हणून मी थोडंसं खिसून घेत आहे. हे बघू शकता तुम्ही, मी इथं खिसत आहे. ते खिसून झाल्यावरती हे तुम्हाला मी दाखवते. चला मित्रांनो, ही मी कैरी खिसून घेतली होती, ही आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आणि अजून थोडी ठेवलेली आहे, ती मी तुम्हाला दाखवणार आहे की ग्लास भरताना मी ती वरूनही थोडीशी टाकणार आहे. चला मित्रांनो, हे मी आता काचेचा ग्लास आहे, तर ह्याला मी असं लावून घेतलेलं आहे. किती छान आले बघू शकता तुम्ही. मी हे इथं असं लावून घेतलेलं आहे मसाला. हे आता मी असाच ग्लास ठेवणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे भरून की हा मी ग्लास कसा भरते ते. चला मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी हे एक छोटा काचेचा बाउल घेतलेला आहे आणि ही छोटासा ग्लास घेतलेला आहे. तुम्ही बघता त्याला मी मसाला लावून घेतलेला आहे. तर आता हे मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे.
तर तुम्ही बघू शकता हे आपले किती छान हे झालेलं आहे, कलर आलेला आहे. आणि मी आता ह्याच्यामध्ये हे भरत आहे, बघू शकता मित्रांनो. मित्रांनो, आता हा आपला कैरीचा सरबत तयार झालेला आहे. तर त्याच्यामध्ये मी थोडीशी कैरी ठेवली होती ना, तीही ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे दोन्हीही बाउलमध्ये. आणि आता हे छान आपला सरबत तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता उन्हाळ्यामध्ये आपल्याला कैरीचं सरबत करतो आपण. तर हा मी सरबत केलेला आहे. तुम्हाला हा सरबत कसा वाटला मला नक्की कमेंट करा. माझ्या पेजला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हो, माझ्या इन्स्टा आय डीलाही जाऊन फॉलो करा प्लीज. आणि माझं जर काय बोलताना जर हे होत असेल, चुकत असेल, तर प्लीज मला समजून घ्या. मी अजून यूट्यूबवरती नवीन आहे, तर प्लीज मला सपोर्ट करा. थँक्यू. बाय.